इंडिगो एअरलाइन्समधील कॅबिन क्रूची कमतरता आज पुन्हा एकदा प्रवाशांवर मोठा परिणाम करून गेली। बुधवारी पुणे विमानतळावर 12 उड्डाणे रद्द करण्यात आली असून अनेकांना तासनतास प्रतीक्षा करावी लागली। नागपूर, बंगळुरू, दिल्ली, जयपूर, अहमदाबाद, कोलकाता आणि इतर शहराकडे जाणाऱ्या फ्लाइट्सवर या अचानक बदलाचा सर्वाधिक परिणाम झालाय। कॅबिन क्रू उपलब्ध नसल्यामुळे अनेक सकाळच्या फ्लाइट्स उशिरा होत्या, तर काही थेट रद्द करण्यात आल्या। प्रवाशांची विमानतळावर असलेल्या अव्यवस्थेबद्दल नाराजी व्यक्त केली। अनेकांनी तक्रार केली की फ्लाइट्स रद्द होण्याची माहिती अगदी शेवटच्या क्षणी देण्यात आल्यामुळे नियोजन विस्कळीत झाले। इंडिगोकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली तरी कॅबिन क्रूच्या कमतरतेमुळे देशभरातील उड्डाणांवर परिणाम होत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली। राज्यभरात मोठ्या चर्चेला कारण ठरलेलं बोगस मतदार प्रकरण आता अधिक तीव्र झालंय। बुलढाणा शहरात मतदारांच्या नावाने फोटो बदलून बोगस आधार कार्ड तयार केल्याची उघड झाल्यानंतर शिवसेना उभाटा गटाने प्रशासनाकडून कठोर कारवाईची मागणी केली। अनेक मतदान केंद्रावर संशयास्पद मतदार पकडण्यात आलेत। काही प्रकरणात गुन्हे देखील दाखल झाले। विरोधकांच्या मते हे बोगस आधार कार्ड नेमके कुणी तयार केले, अशी किती कार्ड वापरण्यात आली आणि या संपूर्ण प्रकरणामागील सूत्रधार कोण, या सर्व मुद्द्याची चौकशी तातडीने करणे आवश्यक आहे। आज शिवसेना उभाटा गटाचे राज्य प्रवक्त्या जयश्री शेळके, जिल्हा प्रमुख जालिंद्र बुधवत सह संपर्क प्रमुख DS लहाने तसेच निवडणूक लढवणारे प्रमुख उमेदवार यांनी अपर जिल्हा अधिकाऱ्यांची भेट घेऊन अधिकृत तक्रार नोंदवली। या प्रकरणाची चौकशी सुरू असून जिल्हा प्रशासन लवकरच प्राथमिक अहवाल सादर करेल अशी माहिती मिळते। बुलढाणा नगरपालिका निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात बोगस मतदान करण्यात आलं आणि त्याचे व्हिडिओ माध्यमांवर खूप मोठ्या प्रमाणात राज्यभरामध्ये व्हायरल झाले। त्यात काही ठिकाणी गुन्हेसुद्धा दाखल करण्यात आलेले आहेत, परंतु आमची आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मागणी आहे की केवळ गुन्हे दाखल करून हे प्रकरण थांबत नाही, तर त्या आरोपींवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे। बोगस मतदार जे काही त्यांची ओळख पटवून त्याच्यावरही शिक्षा झाली पाहिजे आणि या बोगस मतदाराला मतदानासाठी प्रवृत्त करणारे, त्याला मदत करणारे, पळून जाण्यासाठी मदत करणारे यांच्यावरही कठोरात कठोर त्या ठिकाणी शिक्षा झाली पाहिजे। तसेच हे जे काही बोगस मतदार त्या ठिकाणी मतदान करत असताना आधार कार्ड, मतदान कार्ड हे मतदारांच्या नावाने बनवून आणतात। हे आधार कार्ड आणि मतदान कार्ड या ठिकाणी बुलढाणा शहरामध्ये मोठ्या प्रमाणात बनवले जात आहेत। या बोगस सगळ्या प्रक्रियेवर आळा घालण्यासाठी या ठिकाणी कुठे हे बनवले जातात याचा सुद्धा शोध लावला पाहिजे आणि या सगळ्या एकूणच बोगस मतदान प्रक्रिया घडवणाऱ्याचा सूत्रधार कोण आहे त्याचा छडा लावून त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे। शहरातील नागरिकांची तब्बल 25 कोटी रुपयाची फसवणूक करून पळून गेलेल्या बिल्डर वडील मुलांच्या जोडीला अखेर पोलिसांनी केरळच्या कोची शहरातून अटक केली। या प्रकरणामुळे गुंतवणूकदारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। कस्तुरबा मार्ग पोलिसांच्या विशेष पथकाने तांत्रिक तपास, मोबाईल लोकेशन आणि गुप्तचर माहितीच्या आधारे आरोपी मिहिर जेठवा आणि अशोक जेठवा यांना अटक केली। या दोघांवर वृद्ध गुंतवणूकदारासह अनेक नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे। सदनिकेचे खोटे आश्वासन देऊन करोडो रुपये उकळल्याचेही समोर आले। आरोपी गेल्या 2 वर्षापासून महाराष्ट्र, गुजरात, तमिळनाडू आणि केरळमध्ये लपून राहत होते। पोलिसांपासून बचाव करण्यासाठी त्यांनी सायबर संस्थेकडून विशेष प्रशिक्षण देखील घेतले होते। मुंबईतील विविध पोलीस ठाण्यांमध्ये आरोपी विरोधात अनेक गुन्हे दाखल असून न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले होते। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे। दोन्ही आरोपींना मुंबईत आणण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे। स्टेशनला नवीन चंद्र बरखडा यांनी एक गुन्हा दाखल केला होता की त्रिवेणी डेव्हलपर्स या बिल्डरचे, या फर्मचे बिल्डर अशोक जेठवा आणि मिहिर जेठवा यांनी त्यांची 1,17,00,000 रुपयाची फसवणूक केली म्हणून त्यांना ते एक फ्लॅट देतो असं आश्वासन दिलं होतं आणि त्यांना 2% तोपर्यंत दरमहा पैसे देतो म्हणून आश्वासन दिलं होतं आणि त्यानंतर ते फरार झाले होते। तर त्या गुन्ह्याचा आम्ही तपास करत होतो। या गुन्ह्यासोबतच या 2 आरोपींवरती, हे बाप बेटे आहेत, यांच्यावरती कस्तुरबा पोलीस स्टेशनला 6 गुन्हे, MHB पोलीस स्टेशनला 1 गुन्हा आणि बोरिवली पोलीस स्टेशनला 4 गुन्हे असे टोटल 11 गुन्हे यांच्यावरती ऑलरेडी दाखल होते। त्या सर्व गुन्ह्यामध्ये ते पाहिजे आरोपी होते। गेल्या 2 वर्षापासून ते मुंबईतून फरार झाले होते। ते गुजरात, राजस्थान, कर्नाटक, महाराष्ट्र, तामिळनाडू आणि केरळ या ठिकाणी वारंवार आपला जागा बदलून अस्तित्व लपवून
पळत होते. ते आपलं अस्तित्व लपवण्यासाठी खोटी नावं धारण करणे, खोट्या आधार कार्डच्या सहाय्याने प्रवास करणे किंवा लॉजमध्ये राहणे या पद्धतीने त्यांचं काम चालू होतं आणि ते अतिशय कमी लोकांच्या ना कॉन्टॅक्ट करायचे. ते सुद्धा ते जिथं जातील तिथलं वायफाय वापरून कम्युनिकेशन करायचे आणि एकदा वापरलेलं वायफाय किंवा इंटरनेट ते दुसऱ्यांदा वापरत नव्हते. त्यामुळे त्यांना शोधणंही पोलिसांना थोडं अवघड झालं होतं. परंतु आम्ही आमचं टेक्निकल सर्व्हेलन्स आणि काही इन्फॉर्मेशन, काही इनपुट या आधारे आम्हाला सुरुवातीला ते गुजरातमध्ये असल्याचं समजलं होतं. आमची टीम गुजरातलाही गेली होती, परंतु काही तासाच्या फरकाने ते गुजरातहून ऑलरेडी आम्ही पोचताना फरार झाले होते. शहरातील आडवली ढोकळा परिसरात नशेखोरांनी दहशत माजवल्याची घटना समोर आली आहे. गणेश चौक परिसरात काही नशेखोरांनी दुकानदार आणि त्याच्या पत्नीला मारहाण केली, तसेच परिसरातील गाड्यांची तोडफोडही केली. ही संपूर्ण घटना अगदी मध्यवस्तीमध्ये घडली असून CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. स्थानिक नागरिकांनी सांगितले की नशेखोरांच्या त्रासामुळे परिसरातील वातावरण असुरक्षित झाले. दुकानदारांवर हल्ला, महिलेला धमक्या आणि गाड्यांची तोडफोड या सर्व घटनांमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली. स्थानिक नागरिकांनी पोलीस प्रशासनाकडे त्वरित आणि कठोर कारवाईची मागणी केली. परिसरात गस्त वाढून या नशेखोरांवर नियंत्रण आणावे अशी मागणी नागरिकांनी केली. CCTV फुटेज पोलिसांना देण्यात आले असून आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे. आज आडवली राजाराम पाटील नगर गणेश चौक येथे सकाळी 6 वाजता काही जे नशेडी आहेत त्यांच्या मार्फत इथे आज दंगा केला. त्या लोकांनी गाडी फोड, तसंच रिक्षावाल्याला देखील मारलं आणि दुकान आहे किराणा दुकान त्यांचं देखील, त्यांच्या धीराला, त्यांच्या बायकोला, दोघांना पण मारहाण केलेली आहे. ती पोरं नशेमध्ये होती वाटतं आणि जवळजवळ 10-12 पोरं होती ती. तर हे वारंवार या आडवलीमध्ये गणेश चौकामध्ये घडतं. यासाठी आम्ही मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये बीट चौकीची मागणी केलेली आहे आणि ती बीट चौकीची मागणी मानपाडा पोलीस स्टेशनने स्वीकार पण केलेली आहे. पण महानगरपालिकेकडे ते काम पेंडिंग पडलेलं आहे. महानगरपालिकेला एवढीच विनंती आहे, हे अशा प्रकारे वारंवार काही ना काही घडत असतं. त्याच्यामुळे ती बीट चौकी आम्हाला लवकरात लवकर राजाराम पाटील नगर येथे पेट्रोल पंपच्या इथे देण्यात यावी, हीच त्यांना विनंती आहे. सकाळी इथं झगडे झालेले, गांजेचे पोरं इथं येऊन लय त्रास देते. चौकामध्ये गांजा पिऊन, दारू पिऊन इथं रिक्षावाले घे राहते, त्यांचे झगडे तिथं बर्गाचे झगडे झाले सकाळ. कुठं? किराणा दुकानात गणेश चौकात. गणेश चौकात. अमेडिया कंपनी प्रकरणावरून राज्यात राजकीय तापमान चांगलंच वाढलंय. शिवसेना उभाटा गटाचे नेते आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज पत्रकार परिषदेत गंभीर आरोप करत पार्थ पवार यांना अटक करण्याची मागणी केली. दानवे यांनी म्हटलंय, अटक एका टक्क्यावाल्याला करायची की 99% ज्या अर्थी देणारा दोषी आहे त्या अर्थी घेणारा देखील दोषीच असू शकतो. त्यांनी दावा केलाय की अमेडिया कंपनी व्यावसायिक असल्यामुळे 1% आणि 99% भागधारकांमध्ये भेद करता येणार नाही. त्यामुळे या प्रकरणात पार्थ पवार यांना देखील अटक झालीच पाहिजे, असा त्यांनी पुनरुच्चार केला. दानवे यांनी आणखी आरोप करत सांगितले की राजकीय दबावाशिवाय या कंपनीला मुद्रांक शुल्कात सूट मिळणे शक्य नाही. गृह विभाग आणि महसूल खात्यावरही त्यांनी लपवाछपवीचे आरोप केलेत. अमेडिया कंपनी प्रकरण आता अधिकच गंभीर वादाला तोंड देत असून विरोधकांच्या आरोपांना राज्य सरकार काय उत्तर देते याकडे सर्वांचं लक्ष लागलं. मुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांना काही प्रश्न विचारले आहेत. तुम्ही ट्विटच्या माध्यमातून हे प्रश्न विचारले, तुमचे नेमके प्रश्न काय आहेत? एकतर माझं याच्यात म्हणणं असं आहे की अधिवेशनाच्या तोंडावर काहीतरी थातूर मातूर कारवाई असावी म्हणून ही अटक झालेली आहे. परंतु अटक अजून 1% करायची का 99% करायची? कारण 1% केलं तर 99% 100% करावी लागेल आणि म्हणून अमेडिया कंपनीच्या संचालकांना अजून अटक केली नाही. ज्या अर्थी देणारी व्यक्ती दोषी आहे त्या अर्थी घेणारीही व्यक्ती दोषी आहे. अमेडिया कंपनी या व्यवसायात असल्यामुळं 1% आणि 99% भेद करता येणार नाही. 99%च्या असा कोणताही कंपनीत असा नाही आहे की 99%च्या संमतीशिवाय 1% काही निर्णय घेऊ शकतो आणि म्हणून याच्यात 100% पार्थ पवार आणि ते पाटील या दोघांना सुद्धा अटक झाली पाहिजे. याच्यात अजूनही मुद्रांक शुल्क माफ करणारे अधिकारी कोण हाही खुलासा अजून झालेला नाही आणि म्हणून या कंपनीला
मला असं वाटतं राजकीय दबावाशिवाय काय अशा पद्धतीनं मुद्रांक शुल्क माफ झालेलं नाही आणि म्हणून राज्य सरकार लपवाछपवी या प्रकरणात करतं. फक्त तेजवानीला अटक झालेली आहे. याच्यात पार्थ पवार आणि जे पाटील आहेत, जे 99% आणि 1% वाले, यांना सुद्धा अटक झाली पाहिजे. याच्यात महसूल खातं आणि गृह खातं लपवाछपवी करतंय. नाही, पण जी शीतल तेजवानींना अटक झालेली आहे, विधिमंडळ अधिवेशनाच्या तोंडावर अटक होते, असा एक देखावा तयार केला जातोय का? कारण विरोधक गोंधळ घालणार या मुद्द्यावर, तर त्यावर गोंधळापेक्षा याच्यातला मुद्दा जो महत्त्वाचा आहे, महारवतनाची जमीन, सरकारच्या ताब्यात असलेली जमीन, ती एक व्यक्ती विकते. ती जो घेणारी व्यक्ती आहे ती अजितदादांचे चिरंजीव आहे, जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि त्याच्यामध्ये 100% राजकीय दबावाशिवाय अशा पद्धतीनं मुद्रांक शुल्क माफ होऊ शकत नाही. या अधिकाऱ्यांना माफ करता येणार नाही. या मुद्रांक शुल्क माफ करणाऱ्या, खरेदी विक्री करणाऱ्या अधिकाऱ्यांवर सुद्धा अटकेची कारवाई झाली पाहिजे आणि जसं देणारा अटक आहे तसं घेणारा सुद्धा अटक झाला पाहिजे. अजित पवारांच्या राजीनाम्याची विरोधक अधिवेशनात मागणी लावून धरणार आहेत का? बिलकुल करतील, कारण याच्यात अजितदादांच्या सपोर्ट शिवाय, प्रेशर शिवाय एवढं मुद्रांक शुल्क इथं सरकारमधला अधिकारी 1 रुपया कधी कमी करत नसतात. कोणाच्या बापाचा तो ऐकत नसतो. CSTL JNPT मार्गावर गुरुवारी दुपारी मालगाडी रुळावून घसरल्याने रेल्वे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. ही घटना नवीन पनवेल पुलाखाली घडली. JNPTकडे जाणारी ही मालगाडी पुलाखालच्या वळणावर येताच काही डबे डगमगले आणि रुळाबाहेर गेले. मोठा अपघात टळला असला तरी काही डब्यांचं नुकसान झालंय. यामुळे या मार्गावरील मालवाहतूक काही काळ ठप्प झाली. पनवेल स्थानक परिसरात पोलीस आणि PRPने वाहतूक नियंत्रणासाठी विशेष बंदोबस्त तैनात केला. सुदैवाने या मार्गावर प्रवासी गाड्या धावत नसल्याने प्रवाशांना मोठा त्रास झाला नाही. रेल्वे विभागाने कारणांची चौकशी सुरू केली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील आरोग्य सेवा पुन्हा एकदा ठपल्यात चाललेली आहे. शहरातील सिटी स्कॅन सुविधा कालपासून बंद असून सर्वसामान्य रुग्णांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय. कृष्णा डायग्नोस्टिक या कंत्राटदार कंपनीचे राज्य सरकारकडे तब्बल 43 कोटी रुपये थकले असल्याची माहिती समोर आली. यामुळे खामगाव, शेगाव आणि बुलढाणा या 3 ठिकाणी सिटी स्कॅन सेवा बंद आहे. त्याशिवाय MRI मशीनला परवानगी न मिळाल्याने 6 महिन्यापासून सेवा थांबलेली आहे. याचा मोठा फटका विशेषतः गरीब आणि मध्यमवर्गीय रुग्णांना बसतोय. अनेकांना खासगी केंद्रात दुप्पट खर्च करावा लागतोय. आरोग्य सेवा ठप्प होण्यामागील जबाबदारी कोणाची आणि सेवा नेमकी कधीपासून सुरू होणार हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. नाही, आमच्याकडे खामगाव, शेगाव आणि बुलढाणा जनरल हॉस्पिटल येथे सिटी स्कॅन सेंटर्स आहेत. परंतु आम्हाला 2/12 रोजी जे काही कृष्णा डायग्नोस्टिकनं जे काही लेटर दिलेलं आहे त्याने आम्ही सर्व्हिसेस तात्पुरत्या स्वरूपामध्ये आम्ही बंद करत आहोत असं लेटर दिलेलं आहे. तरी पण आम्ही प्रत्येक पेशंट जो येणार आहे त्यांचा सिटी स्कॅन काढतो आहे. आमच्याकडे रेडिओलॉजिस्ट अवेलेबल आहे, ते रिपोर्टिंग पण करून देत आहेत. राहिला बाकीचा एक्सरे आमच्या प्रत्येक RHला एक एक्सरेची सिस्टीम आहे जी की कृष्णा डायग्नोस्टिककडनं रिपोर्टिंग होते. आम्ही त्याने रिपोर्टिंग देण्याचं थांबवलेलं असलं तरी आम्ही प्रत्येक पेशंटचा एक्सरे काढतो आहे. आणि स्वतः मी चेस्ट फिजिशियन असल्या कारणाने कुठं जर प्रॉब्लेम असेल तर एक्सरे पण मी रीड करत असतो. चेस्ट एक्सरेला जास्त प्रॉब्लेम नाही. शासनाकडे त्या बाबतीमध्ये मला काही डिटेल्स माहित नाही. जर आमचे बिल किती बिल थकीत आहे वगैरे याच्याबद्दल मला कल्पना नाही. पण त्याच्यामध्ये साहेब तसं त्याने लेटर दिलेलं आहे तरी लवकरात लवकर आम्ही बोलून वरती संबंध साधून लवकरात लवकर सुरू करू. MRI सेंटर जे बंद आहे त्याच्याबद्दल पण जे आमच्याकडे मशीन इन्स्टॉल झालेली आहे, मशीनचं टेक्निकल स्पेसिफिकेशन जे होतं त्याप्रमाणे आम्ही वरी स्टेटला कळवलेलं आहे. तरी आम्हाला स्टेट लवकरात लवकर ते त्याबाबत पण आम्हाला परमिशन देईल लवकरात लवकर. ते पण नाही, त्याच्यामध्ये आमच्याकडे जो रुग्ण गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये सिटी स्कॅन करण्यासाठी येतो त्याच्याकडनं आम्ही कुठले पैसे आकारत नाही. जर एखादा रुग्ण प्रायव्हेट मधून आलेला असेल तर ते नियमानुसार जे काही ते नियमानुसार कार्यवाही केली. आष्टा नगर परिषद निवडणुकीच्या मतमोजणी केंद्राबाबत काल गोंधळ उडाल्यानंतर निवडणूक प्रशासन आता पूर्णपणे सतर्क झालंय. स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षेत मोठ्या प्रमाणावर वाढ करण्यात आली.
ऑनलाईन फिलिंग दरम्यान झालेल्या चुकीमुळे मतदान आकडेवारीत तफावत झाली होती. प्रशासनाने ती चूक स्पष्ट केल्यानंतर वाद शांत झालाय. पण खबरदारी म्हणून स्ट्रॉंग रूम परिसरात दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले. अतिरिक्त पोलीस बंदोबस्त, CCTV कॅमेऱ्याची उभारणी, स्क्रीनिंग सिस्टम अशी सर्व सुरक्षा उपाययोजना तातडीने करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रियेवर कुठलीही शंका राहू नये यासाठी प्रशासन विशेष लक्ष देते.